नमस्कार मित्रांनो. पुन्हा एका नवीन भागाकडे आपण जात आहे. पण आजचं लेक्चर सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला आजचा गुड थॉट सांगणार आहे. काय आहे हा गुड थॉट आणि या गुड थॉट पासून आपण आपल्या लेक्चरची सुरुवात करूया. गुड थॉट आहे, उम्र थका नहीं सकती, उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती. अगर जिद हो जीतने की तो हार भी हरा नहीं सकती, हार भी हरा नहीं सकती. तर या गुड थॉट पासून आपण सुरुवात करूया. या गुड थॉटचा अर्थ असा आहे की मित्रांनो, कोणतेही वय असो, 50 असो, 60 असो, 70 असो, पण आपण म्हातारे होतो ते फक्त एकाच गोष्टीने, आपल्या विचाराने होतो. तर कोणत्याही वयामध्ये पण जर आपल्यामध्ये जिद असेल तर नक्कीच आपण कोणतीही गोष्ट आपल्याला अशी अशक्य कोणतीच गोष्ट नाही. आणि याच प्रेरणादायी वाक्याने आपण आजचं लेक्चर सुरू करूया. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपली जी रक्तभिसरण चालू आहे, या रक्तभिसरण मधलं आपण अलग अलग भाग बघत आहे. आणि या रक्तभिसरण संस्थेमध्ये RBC, WBC, प्लेटलेट ह्या पेशी असतात. RBC, WBC, प्लेटलेट. RBC मीन्स रेड ब्लड सेल, RBC मीन्स रेड ब्लड सेल, WBC white blood cell, white blood cell, and platelets and platelet. तर अशा 3 प्रकारच्या आपल्यामध्ये रक्तामध्ये पेशी सापडतात. यांचा रंग काय, ह्या सगळ्या गोष्टी आज बघूया. तर व्हाईट ब्लड सेल पासून आपण सुरुवात करूया. तर चला तर मित्रांनो, व्हाईट ब्लड सेल. आकार निश्चित नसतो, आकार निश्चित नसतो, कोणत्याही आकारामध्ये बदलू शकता. हा आहे व्हाईट ब्लड सेल. त्यानंतर यांचा जो व्यास आहे तो व्यास आहे 8 ते 15 mm, म्हणजे सर्वात लहान. जास्ती आपल्या डोळ्याने सुद्धा दिसू शकत नाही, त्याला मायक्रोस्कोपच लागतो बघायला या व्हाईट ब्लड सेलला. ओके, कुठं असतात तर बोन मॅरोमध्ये. बोन मॅरो म्हणजे आपल्या अस्थिमज्जामध्ये. अस्थिमज्जा जे की आपले हाड आहे, या हाडामध्ये WBC सापडते. तर या हाडामध्ये काय सापडते मित्रांनो, WBC, व्हाईट ब्लड सेल. याचे 5 प्रकार केलेले. पहिला प्रकार बेसोफिल्स, दुसरा इसोफिल्स, तिसरा न्यूट्रोफिल्स, चौथा मोनोसाइट, पाचवा लिम्फोसाइट. पहिला बेसोफिल, इसोफिल्स, न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट, फिफ्थ इज लिम्फोसाइट. किती आहे आपल्या शरीरामध्ये, किती आहे तर ह्या आहे 5000 ते 10000 घन मिली. 5000 ते 10000 घन मिली एवढी काय आहे आपल्यामध्ये WBC. रक्त काय काम करते तर वहनाचं काम करते. काय वहन करते तर याचं उत्तर आहे की आपल्यामध्ये पोषक द्रव्य असो, अन्न घटक असो, ऑक्सिजन असो, या सगळ्या प्रकारचे, त्याचसोबत हार्मोन सुद्धा असो, हे सगळ्या भागापर्यंत नेण्याचं काम कोण करते तर आपलं रक्त. आणि हाच एक जो आपला रक्त आहे, या रक्तामध्ये 3 प्रकारच्या सेल्स सापडतात, त्यांची आपण आज माहिती घेत आहोत. तर यामध्ये जे 5 प्रकार आहेत WBC, व्हाईट ब्लड सेल. ओके, तर व्हाईट ब्लड सेल मध्ये बेसोफिल्स जो पहिला प्रकार केलेला आहे, बेसोफिल्स प्रमाण 0.5% शरीरामध्ये असते. 0.5% हे शरीरामध्ये आपल्या असते. याचं जर प्रमाण जर विचारलं तर 0.5%. काम शरीराची सूज कमी करणे. जी आपल्या शरीरावर जी काही सूज होते, एखाद्या वेळेस आपल्याला काही चावल्या जाते, ठीक आहे, त्यावेळेस आपल्या शरीराला सूज येते. एखादी मुंगी असो, कीटक असो किंवा काही असो, हे जर आपल्याला एखाद्या वेळेस चावले तर चावल्यानंतर आपल्यामध्ये ती सूज येते. आणि ही सूज पुन्हा बघा त्याच लेवलला पुन्हा ही सूज कमी होते आणि सूज कमी होऊन शरीर पुन्हा आपल्या जागेवर येते. म्हणजे एखाद्या वेळेस जर सूज झाली तर बेसोफिल नावाचा याच्यामधले जो घटक असतो तो असतो WBC मध्ये, आणि ही सूज कमी करण्याचं काम बेसोफिल करते. तर आज सर्वांना कळालंय की जी सूज येते आपल्या शरीराला एखाद्या वेळेस, बरंच वेळ समजा मुंगी चावली किंवा काय होते, राट अंजळीपणा तुम्हाला माहिती आहे ना, तर असं फुगते. तर फुगल्यानंतर ते तसंच राहते का, काही दिवसानंतर
ती पुन्हा नॉर्मल होते. तर याचं कारण आहे, हे कोण करते, तर हे करते बेसोफिल्स. बेसोफिल्स. त्यानंतर न्यूट्रोफिल्स. न्यूट्रोफिल 54 ते 62% एवढं प्रमाण आहे न्यूट्रोफिल्सचं. आणि हे न्यूट्रोफिल्स काम काय करते, तर जीवाणूंना मारते. ढुशुम जीवाणू. आणि आपल्यामध्ये ढुशुम चालते. म्हणजेच काय, जे व्हायरस आले, जे काय आले, अलग अलग जे जीवाणूस आले, ते जे शरीरामध्ये येतात आणि त्यांना बाहेर काढण्याचं काम हे WBC मधला कोण करतो, तर न्यूट्रोफिल्स. कोण करतो, तर न्यूट्रोफिल्स. ओके मित्रांनो, तर आपण आज बघितलंय 54 ते 62% यांचं प्रमाण असते आणि जीवाणूंना तो काय करतो, खदडून टाकतो, विकेट गिरवतो. ओके, तर लिम्फोसाइट्स प्रमाण किती प्रमाण आहे, त्याचं प्रमाण आहे 25 ते 33%. शरीरामध्ये 25 ते 33% हे लिम्फोसाइट आहे. काम काय काम आहे, तर काम आहे प्रतिकार क्षमता निर्माण करते. शरीरामध्ये प्रतिकार क्षमता जर निर्माण करायची असेल तर हे काम कोण करते, तर लिम्फोसाइट. रोग प्रतिकार शक्ती असो किंवा प्रतिकार क्षमता असो, प्रतिकार क्षमता ज्या व्यक्तीमध्ये असेल तो आजारांना काय करतो, प्रतिकार करू शकतो, की त्याच्यामध्ये जी शक्ती असते प्रतिकार करण्याची. प्रतिकार म्हणजे 2 हात करण्याची. ठीक आहे, जीवाणूंशी 2 हात करण्याची. तर आपल्या शरीरामध्ये 2 हात करण्याचं जे काम करते किंवा प्रतिकार क्षमता, कोणत्याही सीझनमध्ये आपण न बिमार पडण्याचं जर समजा कारण जर तुम्हाला हे करायचं तर स्वतःची रोग प्रतिकार शक्ती अशी असली पाहिजे की आपल्याला प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक वातावरणातून जुळता आलं पाहिजे. तेव्हा आपली रोग प्रतिकार शक्ती ही चांगली असते. आपल्याला वातावरणाशी जुळून घेता आलं पाहिजे, आपल्या शरीराला जुळून घेता आलं पाहिजे. आणि हे काम करण्याचं काम हा लिम्फोसाइट करतो. ओके, त्यानंतर असतो मोनोसाइट्स. प्रमाण 3 ते 9% शरीरामध्ये. काम हाही जीवाणूंनाच मारतो, ढुशुम जसं सांगितलंय मी. इसोफिल्स प्रमाण 3%. अँटी अलर्जिकल्स आहे, जो अलर्जिकल्स जे प्रॉब्लेम्स त्यांना रोखण्यास मदत करतो, अँटी अलर्जिकल्स. ओके, हे झालं WBC, याचं आपण सर्व बघितलंय. यानंतर आपण बघूया काय आहे प्लेटलेट्स. प्लेटलेट्स काय आहे, प्लेटलेट्स एखाद्या वेळेस आपल्याला लागते, रक्त तसंच वाहते का, असं आहे का, एकदा रक्त जेव्हा निघले किंवा काही लागलंय ते रक्त वाहते का, किंवा तुम्हाला माहिती आहे जेव्हा रक्त निघते त्यावेळेस लगेच थोड्या दिवसानं ते रक्त घोटल्या जाते, त्या घोटल्याला जागेवर खपली येते. कोण करते, प्रश्न पडला पाहिजे, तो कोण आहे, तर ते आहे प्लेटलेट्स. कसा असतो, बायकॉन्वेक्स अशा प्रकारचा बायकॉन्वेक्स प्लेटलेट्स. काय, रक्त घोटण्याचे काम, शरीरामध्ये रक्त घोटवायचे कोण करते, तर प्लेटलेट्स. संख्या 1.5 ते 4.5 लॅक्स इथपर्यंत प्लेटलेट शरीरामध्ये आहे. तर आजच्या भागामध्ये WBC आणि प्लेटलेट हे आपण बघितलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.